च्या निमित्ताने ही प्रचार फेरी आणि प्रचार फेरीच्या निमित्ताने ही छोटेखानी प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझ्या सोबत आलेले सर्व नेते मंडळी, सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने ही सभा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली ते माझ्या अजय गावातील रामूदादा असतील, राजूदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तुम्ही सगळे मायबाप असाल, त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थित जाबीर दादा भी आधी हो गया लाईव्ह करायला, जाबीर दादा त्यांचे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने 20 आणि 23 तारखेला ज्यावेळेला यशाच्या शिखरावर ज्यांच्या आशीर्वादाने पोहोचणार आहेत ते अजय गावातील वडीलधारील मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो 2-3 तास उशीर होऊन सुद्धा तुम्ही मायबाप इतक्या उत्साहाने इतक्या उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी तमाम 12 बलुतेदारांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। या जेसीपी, या फुलं आई खांद्यावर उचलणं आणि हा सगळा उत्साह पाय मला ते असे वाटत मी कसा रांगे पाटील होई गो, हे कोणा नशिबात। आणि हा उत्साह पाहिल्यानंतर आणि आज आणखी पहिला सत्कार ज्या सृष्टीचा रचिता आणि चलनधारी आहे, सृष्टीचा चालवणार आहे, त्या विष्णूच्या नावाने विष्णू महाराजांच्या हाताने माझा सत्कार झाला। हा सत्कार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, विष्णू महाराज। आणि म्हणून मित्रांनो, आपली उमेदवारी जी आहे या निवडणुकीमध्ये ही 12 बलुतेदार आणि 18 पकड जातींचा उमेदवार, एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात आहेत। मालेगावची जनता, मालेगाव तालुक्याची जनता आणि हीच आपली नेता आणि हाच आपला पक्ष आणि त्या जनतेच्या आणि पाठबळाच्या जीवावर आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात। एकाने बाळासाहेबांचा फोटो पळवला, एकाने पक्ष पळवला, एकाने धनुष्य पळवला, दुसऱ्याने उभाटाचा पक्ष मिळवला, नेता मिळवला, चिन्ह मिळवला। पण या दोन्ही पक्षांचा बेस जो आहे बाळासाहेब ठाकरे, त्या ठाकरेंचा 80% समाजकारण, 20% राजकारण, तो विचार फक्त तुमच्या ह्या भावाने मिळवला आणि तो अंगी केला, याचे तुम्ही साक्षीदार आहे। समाजकारण काय? समाजकारणच हा खरा राजकारणाचा कॉन्क्रीट पाया आहे आणि तो कॉन्क्रीट पाया गेल्या 10-15 वर्षापासून बंडू काकांनी रचलेला आहे। म्हणून बंडू काकाकडे ही जी गर्दीश आहे, ही पैसा वाटेल गर्दी नाही, ही खरी दर्दी गर्दीश आहे। अरे तुमले गावात इथे सभा कराले, गावात इथे सभा कराले वडीलना प्रत्येक मंडळले 5-5 देना पडतस, माले मंडळ आडावना पडतं। कोणी चालू देत नाही, कोणी हाताईन उचलस, कोणी तथाईन उचलस। इथली गर्दी ही सगळी दर्दी गर्दीश आहे। दमदार म्हणा, तुम्ही लोंगी फटाकडानी अवकात नाही, तू सुतळी बामनी पप्पी घेशी, सुतळी बामनी पप्पी घेस का? तुले सुतळी बाम दकाडच झटका हाते तुले। आणि हीच दर्दी गर्दी 23 तारीखले तुन्हा नेताले सर्दी काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव। गुलाब भाऊने खूप गोष्टी बोल्या, अरे त्यानं इथलं काय बोला नाही। मी एका वाक्यात सांगेल की हा बंडू काका मार्केट कमिटीला होता तर फुकट फौजदार तुझा दर 3-3 महिन्याला जय जयकार झाला, आणि ज्याला तू काल शिकवून बोलायला लावलं कोणी नाही, त्या शिकाडेल भडवाले बोलायला आहे, त्यांनी पाप असे काही कापूस टोकन भ्रष्टाचारनं तर तुझ्या बैलाला कृषी मंत्री राहून बो लावला लोकांनी। हे दगाड रे तो व्हिडिओ। बंडू काकाच्या काळात जोपर्यंत बंडू काका होता तर फुकट फौजदार तुना जय जयकार होता। बंडू काका मार्केटले नाही, तुना जय जयकार बंद हो गया। कृषी मंत्री असताना तुले बैलाला बो लागला, कापूस भ्रष्टाचार केला, टोकन भ्रष्टाचार। कापूस टोकन भ्रष्टाचार 6 वर्षात कधी बंडू काकाने केला? अरे इथला काम काय, तुम्ही सुद्धा त्यांना साक्षीदार शेत। दर महिन्याला तुला जय जयकारले बोला, ऐक तू आता
अहो जो शिकाडेल वांडर तू त्याला बोलायला नाही राहताना त्यानं ऐक. कृषी उत्पन्न बाजार समितीचा कृषी मंत्र्यांचा सिनियरच्या बैलाला सुन्याच्या बैलाला बो ऐका. आणखी नवीन शांतता एकदा ऐका. कोणा कोणा बैलले बोचे शेखर पगारीने आंदोलन केलं यांनी टाकूच भ्रष्टाचार केला. बरोबर आहे तुम्ही क्लिपा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कृषी मंत्र्यांचा या मंत्रीना सिनियरच्या बैलाला आई तुमनं पाप खरेदी चालू झाली पाहिजे. कापूस खरेदी विक्री आई पा गुलाब भाऊ आऊ पुरावा आपला काळात याच ना जय जयकार होईना आणि याच ना काळात धिक्कार होईना आणि त्या शिकाडेल वांडर चावळी राहणार. हे समोर व्हिडिओ शे लाईव्ह तुमनं कर्तव्य आणि म्हणून त्यांना इथलं काय बोला. मित्रांनो या निवडणुकीला सामोरं जात असताना जो बाळासाहेबांचा विचार आपण घेऊन चाललेलो आहेत त्या विचाराला अधीन रातगी जी समाजसेवा केली त्या समाजसेवेच्या माध्यमातून कॉन्क्रीट पाया रचून आज या निवडणुकीला सामोरे अपक्ष राहून सुद्धा गर्दी मात नाही. तुमनाकडे पक्षांना तिकीट सगळा कार्यकर्ता राहायसन गर्दी येत नाही. हे तुमनं पहिलं अपयश. आणि तुमच्या काळामध्ये तुम्ही काय केलं मी काय केलं. मी हे वाजंगाव अतिशय वारकरी संप्रदायाचं काम आहे. ताणलेल्याला पाणी भुकेल्याला अन्न गरजूंना मदत आणि रुग्ण सेवा हीच खरी पांडुरंग पूजा आहे. आणि ती पांडुरंग पूजा बंडू काकाने केली आणि म्हणून आज हे दिवस या ठिकाणी उलटलेले आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक कामं केले. करोनाचं काम असेल दंगलीचं काम असेल दुष्काळातलं काम असेल पेपरच तुमच्याकडे जायचे त्यामुळे त्यांनावर काही मी बोलत नाही. आणि मग काही काही सांगतस काही काय ते पहिला गुकडी करेल राहिने का दुसऱ्याला आवरणीच पडत. पहिला दूध ना पोळेल राहिना की तू ताक सुद्धा फुकी पेस. तुम्ही गण मांगलावरची जिंग धरेल होती पण पहिला पैलवानी मैदान 3 दिवसच अगोदर सोडी तिथं. त्याच नजर काल मनाकडे बी पाहत बंडू काका बी टिकई का शेवट पावत लढई का कांकीन मांगलाच उमेदवारागत बशी जाई किंवा तांबी जाई का. अरे भाबडासो बंडू काकाले 25 वर्षापासून तुम्ही आजमाडी राहणार. 2004 मात जर टिकणारा नाही राहत होते मंत्री पता का तो तदळच पडी जाता मी जर फुट्या राहत होते. बंडू काका टिकई बी लढाई बी तुमना माय बाप ना आशीर्वाद काल जिकई बी. बंडू काका फाटेल से तुटेल से पण यासना सारखा बाटेल नाही से. बंडू काका स्वाभिमानी से कोणा ताट खाल्लं मांजर नाही से. बंडू काका खुद्दार से पण तुमना सारखा 50 ओके घेईन गद्दार नाही से. तुम्ही दोन्ही शपथ घेईन शपथ मोड्या शेत. एकनी महादेवनी पिंडवर शपथ घी त्यांनी मोडी टाकी भटून येडे आणि एकनी मी कधीच निवडणूक लढवणार नाही बायका पोऱ्याची शपथ घेते निवडणूक लढी घ्या दंगलनं वातावरण पाहिजे. बंडू काका इतका दिलदार से लढणं ते लढवो जनता मा मनाचा आवाज होता तरी मी दी टाक. 4 वय निवडणूक काय घेतात ते तुला सरतच नाही भरत नाही तुना जोरे आवरात का तुना पोऱ्यानं आवरूत. हळूहळू सगळाच ना फोटो कटना. बंडू काका इतका समजूतदार तो तरी तुला 25-30 वर्ष टिकणार कारण मी तुझ्याकडे पायच नाही. तुला ताटात बी पाय नाही तुनच चांगलं वाईट कर्म बी पाय नाही. ज्या दिवस भराई त्या दिवस फुटाई. हा जर मी काही अशा राहतो तर सुरेश नाना सारखा समजूतदार माणूस तुले 2-4 महिना मजार सोडी घ्या. बिकन आबा सोडी घ्या. प्रवीण देसले सोडी घ्या. हाऊ तुमना गावना मोरे सोडी घ्या. बंडू काकाच टिकणार कारण बंडू काका समजूतदार से दिलदार से आणि त्यांना ताटातलं दुसऱ्याला देणार से. तू दुसऱ्यानं ताटातलं खाणार असे कोणी टिकणार नाही. आणि म्हणून या दोन्ही शपथ मोड्या आणि आता ही सगळी परिस्थिती ही सगळी गर्दी सगळीकडलं पाय आहे ना. मी त्या दिवस भाषण पाय
ओ माय 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 ओ म्हणे माय ओ म्हणे माय. ते म्हटलं जाऊ द्या ते वही घे. मग म्हणे डोंगराळाले मैसले ताप होना आणि नेता लगेच मसा मग सफरचंद घे गया म्हणे. आता कोण गे काय गे मला काही माहित नाही. तो मैस ना ताप तिना माझा आहे ना आणि तो तिना काही डोक्यात गया आणि तो ताप याच ना डोकामा गया. मी जोडगाले शेतकऱ्यांना मित्र बैल पावाल गहू सर्पदूष होईना. त्या जोडग्याच्या शेतकऱ्याचा तो जसा एखाद्या बैल शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्या मित्राचा तो बैल वारला सर्पदंशाने. तो बैल आधार होता. काही काही पोरं शेतकऱ्याला भार असतात. शेतकऱ्याला कधी कधी बापाला सुद्धा भार असतात आणि आधार देत नाही. दारू पिऊन विकून फुकून विकायला लावतात. पण काही बैल काही प्रामाणिक जनावर हे त्या शेतकऱ्याला आधार असतात आणि त्याचा परिवार पोसतात. तो बैल तसाच होता. मांडवाच्या गाड्या चालायच्या, सीझनला लाख लाख दीड दीड कमवायचा आणि भाड्याने पेरण्या करायचा. 3-3, 2-2, 4-4 लाख रुपये कमवून द्यायचा. जेव्हा त्याला सर्पदंश झाला, तो सर्पदंशाने वारल्यानंतर एखादा बाप जसा पोरगा मेल्यानंतर रडतो तसा रडत होता. तुम्ही बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला असेल जोडग्याचा. आणि मग मी त्या बैलाच्या निमित्ताने त्या शेतकऱ्याला भेटायला गेलो. त्यांनी जेव्हा त्याची व्यथा सांगितली की काका आता या एवढा बैलले 75-80 हजारना जोड कुठून आणू ना, पैसा कुठून आणू, तुम्ही काहीतरी तहसीलदारकडून करा. आणि म्हणून मी त्याला तहसीलदारकडे घेऊ. तहसीलदार म्हणे प्रस्ताव पाठवावा लागेल. प्रस्ताव पाठवावा लागेल तर ते सरकारी कामन 12 महिना थांब. मग मी लगेच माझ्या खिशातले 11 आणि त्या ठिकाणी भागचंद शेठ लोढा आहे तिथे जी फॅक्टरी आहे ते त्यांनी तिथे 20 दिले. मी 20 का 22 आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला लगेच 32 का 35 हजाराची मदत या बंडू काकांनी केली. तू कृषी मंत्री राहून काय केलं? मी बैल वारला तरी तिथे जाऊन लागतो. देवार पाड्याचा शिवदास सरोदेचा त्या ठिकाणी फाशी घेऊन आत्महत्या केली. तू तिथे गेला का विचारा. देवार पाड्याला फाशी घेतल्यानंतर गेला नाही. एवढंच नाही तर पंचनामा सुद्धा करून दिला नाही. अशा प्रकारचा आणि मग तुम्ही तिथे जवळ एखाद्या शर्मा हॉटेलच्या उद्घाटनाला चालले होते बेरबारच्या. त्या गावातल्या लोकांनी झेंडे दाखवले काळे, ते तुमच्या कानावर आले, तुम्ही गेले नाहीत. अरे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही. बंडू काका शेतकऱ्याचा बैल मेला तरी त्या ठिकाणी जातो. ही संवेदना बंडू काकाच्या अंगी आहे. तुम्ही सांगता आणि तुम्ही कतलिया तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कतलिया तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कुछ लोग पुण्य के छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं. कुछ लोग अपने मतलब के लिए पक्ष नेता पार्टी और अपने बाप भी बार बार बदल लेते हैं. सोनार को सोना दिया तो उसने पायल बना दिया. लोहार को लोहा दिया तो उसने हथौड़ा बना दिया. दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया. वाह रे मंत्री, तेरे को वोट दे के आमदार मंत्री बना दिया तो तूने कांदा बियाने का भाव 3,000 का 15,000 तक लेके गया. यूरिया का भाव ब्लैक में दिया. यूरिया और मालेगांव का एमपीएसएल का खासगीकरण करके रिक्शा वालों और गौर गरीब का किसानों का खिसा ही लूट लिया. तुम्ही सांगता तुमने हयाती मजार कधी कांदानं उळेत शेतकरी गाव कांदानं उळे कधी 20 आणि 25 हजार गेल पाहिलं होतं का? अरे तुम्ही कृषी मंत्री झालात 2020-21 मध्ये आणि 20-21 मध्ये तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये कृषी मंत्री झालात. त्याच वर्षी कांद्याचं बियाणं 20,000 पाहिली गए का नाही? प्रशांत गए ना? मग का गए? याचं कारण कोण जबाबदार? हेच जबाबदार 45. कारण दरवेळेला बियाणं सीझन मध्ये 15 ऑगस्ट तर 30 सप्टेंबर पर्यंत 1 सप्टेंबर पर्यंत मार्केटला येऊन जातं. हे भाऊ मंत्री झालेले होते, यांनी लवकर अलॉटमेंट केली नाही. 45 दिवस उशिरा केली आणि यांना त्यावेळेला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक समितीचे शैलेंद्र आयरे हे प्रवक्ता होते आणि या प्रवक्त्यांनी यांना पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की कांदा बियाणं मार्केटला लेट येते, तुम्ही यांना नोटीस काढा आणि यांचा परवाना रद्द करण्याची नोटीस काढा, अन्यथा हे बियाणं शेतकऱ्यांना अवघड होईल आणि जड जाईल आणि उशिरा होईल.
तुम्ही लेटेस्ट काढली का? त्यांनीच आणखीन 14 ऑगस्टला पत्र दिलं होतं त्या कांदा उत्पादक समितीच्या शैलेंद्र प्रवक्तांनी की महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप झालेला आहे, कोल्हापूरला महापूर झालेला आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचं बियाणं उत्पन्न कमी आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही यांचे स्टॉक चेक करा आणि आपल्या राज्याला बियाणं लागेल ते बियाणं या ठिकाणी ठेवा. पर राज्यामध्ये यांना बियाणं विक्रीची परमिशन देऊ नका. यांचा स्टॉक चेक करा, भरारी पथक काढा आणि स्टॉक घ्या. तुम्ही केलं का? तुम्ही ते केलं नाही. 45 दिवस लेट आलं, कारवाई केली नाही. त्याच्यामुळे ते बियाणं त्यांना त्या कंपनीकडे अलॉटमेंट करताना काही घेतं, 4 आणा घेतात का 12 आणा घेतात, 4 आणा घेतात होते ते त्याचनी या शेतकरीकडून 12 आणा काढात. जे 400 आणि 500 रुपये 700 रुपये किलो बियाणं मिळे ते 3-3 हजार वर गे. जर अंकुश लावला असता तरी झालं असतं. आणि म्हणून या शेतकऱ्यांनी कोणी 2 पायली टाकं, 3 पायली टाकं, कोणी 4 पायली टाकं, 20,000 पायलीपर्यंत गए होतं का नाही बियाणं. आणि त्याच वर्षाला पांढरं बियाणं आणखीन माळवी जास्त उतरणं होतं, बरोबर, डबल धुवायनी. आणि मग या सगळ्या गोष्टींना जे एका पायली मागे 20-20 हजार, एका पायलीला 10-10, 15-15 हजार ज्या वेळेला जास्त मोजावे लागले, कोणी 3 पायल्या टाक्यात, कोणी 4 पायल्या टाक्यात, प्रत्येकनं 30 ते 40 हजार रुपयानं नुकसान होईल. याला जबाबदार कोण? नंतर काही दिवस नंतर औरंगाबादले रेड मारी, मोटरसायकलवर स्टिंग ऑपरेशन, जैन पेस्टिसाइडवर, एकदम. आणि बहु कार्यकर्ता जो अशा नेता नाही, असं नाही. आणि मग जर तिथे स्टॉक घेतला, पोलीस केस झाली, दुकान बंद झालं, सील झालं, मग 8 दिवसामध्ये ते दुकान कसं काय चालू झालं? चालू झालं तर झालं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की ते जैन पेस्टिसाइड दुकान होतं. त्या जैन मारवाडी बांधवांची लॉबी आहे, भांडवलदार आहेत. त्या भांडवलदार पहिले त्यांच्या भांडवलशाहीच्या माध्यमातून कधी कधी शासनाकडून जरी खाद्य रासायनिक खते जर बुकिंग करायला वेळ झाली असेल तर हे बुकिंग करतात लवकर आणि त्या लवकर केलेल्या बुकिंगमधूनच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना युरिया मिळत असतो. त्यांनी पाहिलं हे असा त्रास आहे तर त्यांनी बुकिंग केलं नाही. जो स्टॉक होता तो बी लवकर काढला नाही, तो लिमिटेड काढला. आणि तुम्हाला आम्हाला हे मंत्री असताना आपल्याला रेशन दुकानामध्ये जशी लाईन लावावी लागते तसं लाईन लावून युरिया घ्यावा लागला का नाही? युरिया घेतला ना लाईन लावून. आणि मग त्या युरियाला त्या वेळेला कोणी 200 रुपये, आणखीन मालक शेतकरी राहायचं त्याला आणखीन लोलक सारखे गंमत ट्रीटमेंट. दुकानदार सांगेल हाई मकानी थैली घे तर तुला 2 युरियाने गोण्या, काही सांगेत हाई औषध घे तर तुला युरियाने गोण्या, पावडर ना पुडा तो बी भेटे नाही. आणि जर भेटे तर 10 गोण्या घेद्यात ते 200 रुपया ब्लॅक ना. त्यांना बी सरकारी हस्तक्षेप. सगळा दुकानदार इथला पाटील बी सवत ना, मालेगावना बी सवत ना, करसगावांना जे एक होता आयवना त्यांनाच कडे युरिया मिळे. बरोबरच का विष्णू भाऊ? मालपुरेकडे म्हणजे या सगळा सवत ना आणि तेवढाच एक आयवना त्यांनावरच विश्वास. अरे त्याच्यामुळे दुष्परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना सौंदाण्याच्या शेतकऱ्याला तिथे, रावळगावच्या शेतकऱ्याला अरे युरियानी गोणी निष्ठाळी रास, हायवे दरी जातात जर एखादी गोणी निष्ठळती, एखादा शेतकरी पडतं जर ट्रक खाल दाबायचं तर हे पाप कोण ना वाहता. आणि मग युरियाची गोणी तुम्हाला 200 रुपयांनी माग, जर 10 गोण्या घेतल्या असतील तर 2000 तिथे बी घ्या. MPCL कंपनी खिसा लूट लिया म्हणजे त्याचं विश्लेषण मी तुम्हाला देतो. MPCL कंपनी मालेगाव रिक्षावाल्यांनी तुम्हाला पैसे दिले, गरिबांनी पैसे देऊन तुम्हाला पहिले आमदार केलं. आमदार सालदार म्हणून काम करणार होते पण तुम्ही मालदार झाले. आणि मालदार झाले तर तुम्ही शेतकऱ्यांचे आणि गरिबांचेच पैसे कापायला लागले. मालेगावला MPCL कंपनीचं खाजगीकरण केलं. त्याचा दुष्परिणाम असा झाला, तुमचे नातेवाईक असतील, पोरं तिथे शिकत असतील, जे 300 आणि 200 रुपये बिल यायचं ते आता 500, 700, 800 येतं. एका महिन्याला 500 रुपये जास्त मोजावे लागतात. तर 12 महिन्याचे 6000 झाले. 6000 म्हणजे 5 वर्षाचे 30,000 झाले. याच्यामध्ये गरिबाची, शेतकऱ्याची, सर्वसामान्य कुटुंबातल्या मजुराची, रिक्षा चालकाची, याची कोणाच्या आईचं 10वं झालं असतं, कोणाचं मयत झालं असतं, गरिबाची साखरपुडा झाला असता. ही लूट कोणामुळे? आणि म्हणून त्यांचे बी तुमच्याकडे जर दर माहिती तुम्ही 20% वय का नाही वय काय घेलोय ते तुमले माहिती, पण आणून ठेवलं ना मानगुटीवर.
इतर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये अनेक आहे, बीड, परळी, उस्मानाबाद, अकोला, इथे 50% पुढे वीज चोरी होती, पण तिथले आमदार राहून त्यांनी खासगीकरण होऊ दिलं नाही. तुम्ही मंत्री राहून तिथे खासगीकरण झालं, एकचदा 51% वीज चोरी. पण सगळ्या गरिबांना ते भोगावं लागतंय, हे नुकसान तुमच्यामुळे. म्हणून एका गरिबाचं 5-5 हजार रुपये दर वर्षाला नुकसानी वाढीव बिलमुळे, हे पाप कोणाचं? इथे तुम्ही खिसा. म्हणून सोनार को सोना दिया तो उसने पायल बना दिया, लोहार को लोहा दिया तो उसने हथौड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया तो उसने दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया, तुमको वोट देके मंत्री बना दिया तो तुमने सभी का खिसा लूट लिया. आणि म्हणून मना कानवर येईल सोनाना मनी पॅक होई राहणार. पण तुम्ही बी सावध राहा. तुम्हाला गरीब गरीबनी एक एक पायली टाकेल तरी तुम्हाला 15-15 घेणार येत. बरोबर आहे का? येतीन वाटाले त्याचं सांग भाऊ, कमीत कमी 15 आणि 3-3 पहिला टाकेल ते 40 आणि 45 घेणार असेल, त्यांना पुढली चाल धर. बरोबर आहे का? हा, 15 ना पुढली चाल धर. आणि ही आता निवडणूक हाटी तटीनी होईल शे. आणि ही निवडणूक मजार तुमले कमीत कमी बऱ्यापैकी दिवाळी साजरा, जशी देणग्या गणपतीने होईनात, देवीसने होईनात, तुम्ही जायत पहिले तुमले देणग्या मिळत का? 2000 या 4 दिवस नंतर. आता तुम्ही घ्या नाही ते तुमने द्या, त्याचे या 10 आणि 20 देणग्या मिळण्यात का नाही गणपतीसले? हा, खरं बोला. अरे असू नका सांगा ना. मंडळ मा घर बसले बंडू काकांना पाय गुंचे तर मागीन मिळत नाही. आता न मागता घर पोचवण्यात हा ह्या निवडणुकीना बंडू काकांनी उमेदवारीना चमत्कार असे. आणि म्हणून दिवाळी बी जोरा. कधी रिक्षावाला तुम्हाला इथला कपडा घेतात का? कधी त्या मन्या वहिनीच साड्या होत्यात का? विचारा ते चंदूले या जायचं त्यासले सगळा. चंदू ना तेच 12 महिन्यापासून चेंडू वही जायला होता. इथला गाळ्या दे, इथला गाळ्या दे, आता ह्या जगात चाट. तुमले चाटाले बी येळ नाही, गाळ्या देवाले बी येळ नाही. नाही. आणि आता इथ जदळ जदळ वाळू नव नाही त्या बंडू काकाच होता. दे का नाही गाळ्या? खरं सांगा. असं काय करणं लगेच काय? ते काल दिवस मी म्हणा स्टेजवर तो राजू आंध इथला मजा ना गळा बघ भाषण करा यांचा. त्याला काय तिथं कांचोनी तो बी काय हाच होता भाषण. अरे वा, ज्या राज्याची जनता भ्रष्टाचारी विकाऊ, त्या राज्याचा राजा डबल भ्रष्टाचारी आणि डबल विकाऊ असतो. काय म्हणणं? ज्या राज्याची जनता विकाऊ आणि भ्रष्टाचारी असते, त्या राज्याचा राजा डबल भ्रष्टाचारी आणि विकाऊ असतो. माझ्या तालुक्यातली जनता विकाऊ बी नाही, भ्रष्टाचारी नाही, ही टिकाऊ आहे. म्हणून 2004 मध्ये परिवर्तन झालं. यांनी पैसे देऊन त्यांना निवडलं आणि सत्तेवर बसवलं. तीच वेळ आता आलेली आहे. म्हणून ज्या बी गावले गो का कोणी 11,000, कोणी 21,000, काका डिक्लेअर करू नको, 2 कामं ततानाच होतात. नंतर दे भाऊ, माल सुद्धा तताही नाही राहणार. त्याच ना कल्ला काम आणि देणगी माल. त्यातले संकेत कळी घ्या, पुढला निधी यानाकडेच आई जे तेवढं काय तेवढं जेवढं सुपडं सापडं काय सापडे ते घ्या. पण आत्ते कोणी टक्केवारी देऊ नका. या कामच न खरं नाही. तर ही सगळी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुमले सांगणं शे, येणारी निवडणूक ही मोठी लक्ष्मीना पावलं घे येणार शेत आणि त्यांना बरोबर एक गळ बी घे येणार शेत अवदसाना. तुमले सांगते, ज्वारीना दाना घे 20 घे आणि 4 मणी सोनाना बी घे. तुमनी काही त्याच ना घर मांगाल जाईल नाही, त्याच बडवासनी गेल देवाला येईल शेत. हे भाऊ दिशी ते मन मोकळा दे, शपथ बिप्पत काही घेणार नाही. राणना पहिलाच तुनाकडे 20 घेणार शेत, तू त्यांना म्हटला 5 कमी दी राहणार. आणि या मनी बी कराशेत का कटाशेत रातना कदा चेक करायला जाऊ. आणि म्हणून या गोष्टीला तुम्हाला अतिशय जागृततेने याला पुढे जायचंय. आणि सावध राहून ती रातनी लक्ष्मीला हात लावणार.
तिले हात लावाना घेवानात आपला ना आणि काही आणखी नाते सुरू होते मटणं खावानात मटणं त्याच ना आणि दाबानात बटणं रिक्षाना दोन्ही लुट्याना दर नसत आपलं वाट्यानं काम शे त्यासनाकडे सगळं राही कधी दुष्काळ पाणीनं टँकर वाट का कधी गरीबनी माय दत्तक घेते का कधी एखाद्याले राम रहीम हॉस्पिटल काढी करोनामा सेवा कही का कधी गरीबना पोऱ्या पुढे जावात म्हणून स्पर्धा परीक्षांना आयोजन कळे का अरे या बंडू काकाकडे पैसा नसेल पण ध्यानच आहे आणि त्या ध्यानच्या माध्यमातून काम केलेलं आहे काम इतकं केलेलं आहे तुमच्या गावामध्ये 4 पेपर आले का आतापर्यंत दंगलीचा पेपर अनोखा अवतार्याचा पेपर आता आणखीन 2 पेपर आले का करोनामध्ये काम केलं अरे ह्या बंडू काकांनी ना सत्ता ना संपत्ती बंडू काका मदतीला गरीबाच्या प्रत्येक आपत्तीत दंगलीत बी बंडू काका दुष्काळात बी बंडू काका करोनात बी बंडू काका पदर मोड करून कामं किती केलेत 6 पेपर भरतील एवढी कामं केलेली आहेत एकले ते विचारा त्याला 6 कामं पॉम्पलेट्सवर माटायला सापडणार नाहीत गोळा करेलच सांगाल त्याला 6 कामं त्याने सांगा तुमच्या ह्या भावाला 6 पेपर कमी पडतील एवढे कामं आहेत तुमच्या घरी पेपर आलेले आहेत आले ना जो करई तो डंके के चोट पर वाजई जो करणार नाही तो काय वाजई आणि तो काय लिवई बरोबर से का नाही करेल से छाती ठोक कर सांग आणि सांगस या कथाही नाही राहणार काही राहणार त्यांना गो का त्यासनीच खरडपट्टी राही जाई तर म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि विकास 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 अरे विकास कोणा अरे विकास हा विकास निधी खर्चांना दिसतोय उद्घाटन होताना दिसतोय पण विकासाचा दर्जा टिकताना दिसत नाही ना 3 महिना रोड वाकल्या देवाला लागजास ना काही ठिकाणी तडा आणि लोक मोटरसायकलवर पुटपुट लावतच तुमने गोडा काय म्हणू जा खडकिनारवर तो टोकडानावर दौडी जायचं तो अजून सापडत नाही 5 लाख बक्षीस आणि काय विकास अरे विकास काय अरे विकास सगळा विकास आहे सगळे विकास फेल आहेत बोरी आंबेदरी बंदिस्त पाईपलाईन फेल 18-20 कोटी काढा ती फेल होई गी त्यानंतर भूमिगत गटार मालेगावनी ती फेल आते नवीन पूल बांधा जाबीर भाई नवीन मौसम पूल बनाया महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुढे 3 महिना नाही होईना सिमेंटना पूल आणि त्याला डांबरना ठिगळा अरे काय विकास 3 महिना कोट्यावधी रुपयाना पूल महात्मा ज्योतिबा फुलेना पुढे अरे तुमना आमना घरले सुद्धा 8 इंची 12 इंची स्टील रासले आपले एवढा मोठा पूल ले 6 mm स्टील होतं तदळच लोक म्हणत आहे टिकई का आणि त्यांना दुष्परिणाम असा होय ना शासनाचे कोट्यावधी रुपये गेलेत आणि त्या सिमेंटच्या पूलला 3 महिन्यामध्ये तडे पडलेत डांबर सिमेंटना रोडले डांबर वार विकास आणि एवढंच नाही तो विकास आहे ना त्या विकासच्या त्या धरणामध्ये त्या पुलामध्ये मजबूतीकरण नाही जेव्हा मोसम नदीला आता मोठा पूर आला त्या पुलाला हादरे जातात का काय यांना गॅरंटी नाही म्हणून त्याला बॅरट लावले बॅरट आता 3 महिना ना पूलनी तुमले गॅरंटी नाही त्यानावर तुम्ही बॅरट लायात जड वाहन जाऊ देवाना नाही रातभर मोठा ट्रकात दुसरा तू जुना 100 वर्षांना पूलचे त्यानावरून ट्रका जातीस त्याला पूर्ण पाणीना दाब नाही त्याला काही हादरा नाही आणि यासना 3 महिना नाही यासनीच बनायला त्याला गॅरंटी नाही मग तुम्ही 5 वर्षासाठी कथा येईन गॅरंटी घेऊ भाऊ आम्ही तू यंदाच पोया काय पुटी घ्या मग डबल कथा येईन गॅरंटी घ्या आणि पूलनी तुम्ही पूल बनायल आणि त्यांनी तुमले गॅरंटी नाही म्हणून तुम्ही बॅरेट लावतं तुमनंच काम तुम्हीच बनायल त्यांनीच तुमले गॅरंटी नाही मग 5 वर्ष या येडाच नाही आम्ही येडाच नाही कशाला गॅरंटी घ्यावा तुम्ही याही गोष्टींना विचार तुमले करणं पडेल आणि खोटं बोलई त्यांना बाप 2 वाक्या नांदगावले होई जाईया तुम्ही वाक्या नांदगावले 2 का 2.5 कोटीना पूल होता पहिला 1 कोटीना 2 कोटीना वार्ताहर सांगे ना मी नाही पुरावा विषय समोर 2 कोटीना पूल आणि 2 पूर सुद्धा टिकणार नाही पहिलाच पूरले पूल वाई गया हाऊर विकास तुम्ही जातो तुझ्या ये जाजूवाडीकडे सिमेंटना रोड त्याला उभा तडा त्याला बी डांबरना टिगळा काय विकास
बोरी आंबेदरी फेल, मोसम पूल फेल, पूल बंदिस्त पाईपलाईन आणि 500 कोटीनी. ती 500 कोटीनी पाईपलाईन बी 40 गावले कमी लोकसंख्या आहे, त्याला 1 फुटी पाईप खाली गटारले. आणि मालेगावला इतकी जी लोकसंख्या राही, महानगर राहीसन त्याला अर्धा 6 इंची पाईप शे. अरे या घरले कोणी बांधावी, चंदुनी जरी बिचाराने काहीतरी उसना करीसन घर बांधावी तरी त्यांना एकच घरले महिलाले 6 इंची पाईप शे. माय पुरी गल्ली ना महिला जाई कशा, जाई कशा. आणि मग काय विकास तुम्हीच ठरावा. आमना इथलं डीके गार्डन 8 महिना पाणी मा, गिरणा पार्क कदळ वाईगे कोणलेच कळलं नाही, मोसम पार्क नका विचारू. क्या रे जाबीर, मोसम पार्क बह गया, गिरणा पार्क बह गया, डीके कॉर्नर 8 महीने डूब गया. आणि आमना इथे सोयगाव जे बांधेल त्या बाया सोयगाव तटे सगळा येडा बाबूळ वाढेल शेत. गार्डन मा येडा बाबूळ शेत का नाही. 1 कोटीना गार्डन छे त्यांना मा येडा बाबूळ बांधेल शे, वाढेल से. मग फेल का म्हणजे विकास काय से. ते स्टेडियम से त्यांना मा बी अड्डा होई जाईल से. मग विकास काय से. विकास कोणा नाही. विकास हा विकास नावाने भकास आहे. विकास फक्त टक्केवारीचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा आहे. हे पाप तुम्हाला कोणी माफ करणार नाही. कोणतंच काम नाही. मला सांगतात विकास विकास पाहणं इथं जा मार्केटले. 5 वर्षाची संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. 3-4 तुम्ही येत तर मक्का विकायला कॉन्क्रिटीकरण नव्हतं. गाड्या जायत तर एवढला चिखल होता. फ्रूट मार्केटले पाय ठेवायला जागा नव्हती. जोडगं बंद, कांदा खरेदी बंद, सगळं बंद होतं. 5 वर्षामध्ये या बंडू काकाने तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळे हिशोब बी यायचे, तिळगुळ बी यायचे विष्णू भाऊ, आणि पुरावे बी यायचे. 3 एकरचं 4 एकरचं कॉन्क्रिटीकरण केलं. छत्रपतींचं गेटला नाव दिलं. ज्ञानदेव दादांना काळात एकच शेड होतं, ते बी व्यापारी बळकाई बसले होतात. त्या शेडने जागावर 5-7 शेड बी काय, फ्रूट मार्केटले बी शेड, भाजी मार्केटले बी शेड, तिकडे बी कॉन्क्रिटीकरण, मधून बी रस्ता डांबरीकरण. 5 रुपयामा राईस प्लेट, लगी बसायला जागा नव्हती, शौचालय, सगळ्या गोष्टी, ॲम्ब्युलन्स, वैकुंठ रथ, सगळे कामं केली. जो शेतकरी यायचा त्याला ऑफिसमध्ये चहा पाणी व्हायचा. व्यापाऱ्यांना पाणी जायचं त्यांचं बंद करून शेतकऱ्याला टारलीमध्ये पाणी जायचं. याचे साक्षीदार तुम्ही आहेत. 2 किलोची कट्टी होती, 1 क्विंटल मोजत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा भुईला काटा लागून जायचा. 35 वर्षामध्ये कोणी त्याच्यावर अभ्यास केला नाही. 1 काटा 4 किलो पहिलेच जास्त जाय, वरून आणखीन 2 किलो, कमीत कमी 100 किलो ना मागे 1 क्विंटल ना मागे 5 किलो तुमनं जास्त जाय. 30 पोताना मागे 1.5 क्विंटल जाय. 2000 ना भाव वही ते 3500 ना नुकसान होतं. 3500 मजार मना अल्पभूधारक शेतकरी ना महिनाना किराणा सुटी जाय. तो किराणा वाटवानं काम या बंडू काकाने करेल शे. तुम्ही साक्षीदार शेत. कट्टी कोणाच्या बापानी बंद झाली नाही. ऐतिहासिक निर्णय घेतला, कट्टी बंद केली. हमालांची 10 रुपयाची सक्ती बंद केली. हिरवा भाजीपाला इकाले ते महानगरपालिकेने 2 रुपयाना डाग होता कर, संक्रमणित कर, तो बी बंद केला. विकास कायचा तर हा बंडू काकाने केला. आणि तेवढंच नाही, तुम्ही कायम कॉन्क्रिटीकरणले मालेगावले येतं. जे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे 2008 मध्ये, त्या कॉन्क्रिटीकरणले शेका तडा विष्णूभाऊ 14 वर्ष घ्यात मकाना कॉन्क्रिटीकरणले. तिथे तडा बी नाही आणि खडी बी उघडी नाही. जिथे सच्चाई से तिथे अच्छाई ना पुरावा से. तुमनाकडे सच्चाई नाही तर त्या रोड दातनीच की राहणार. आणि लोक तुमले आपला कडा आले, आपला कॉन्क्रिटीकरणले, तडा बी नाही, आपले गोडा बी नाही. या गोष्टीच ना विचार तुमले करणं पडेल. आणि इतकी भारी सपातनी रास ना. आयुक्त तुमना, स्थायी समितीले अध्यक्ष तुमना, नगरसेवक तुमना. दर 2 वर्ष दर वर्षले ग्लोव्ज घाला की त्या सगळा अधिकारी, त्या सफाई कर्मचारी घर आणि साहेब गडर मजार ग्लोव्ज घाली गडर काढाले. फोटो असा साहेबच नाही गडर काढणारा त्याने. म्हणजे गुलाब भाऊ, म्हणजे आयुक्त तुमना, महापौर तुमना, स्थायी समितीना अध्यक्ष तुमना, 9 नगरसेवक तुमना, कर्मचारी तुमना, आणि साहेब ग्लोव्ज घाली गडर काढस. काय सपात नाही. दर वर्षीले मोसम नदीमा
20 वर्ष मजार कदळ डोकं फिरणं, कदळ काय फिरणं, ताडी दुकान तोडाले हजर. आणि दुसरा दिवस ताडी दुकान चालू. खाकुर्डीना मटका, काय खटका पडा, काय कांजोनी, काय माहित का करू म्हणजे काय. आणि त्या पोलीस सगळा झोपेल. 9 वसात मा दरोडा पकडाले साहेब, गोळीबार, ते सगळी पिस्तोल, म्हणजे पोलीस झोपेल. इतका अटेन्शन माणूसच नाही. आणि कोणताच तालुका मंत्री नाही. हा, हिंदुत्व, त्या हिंदुत्व ना MIM ला सपोर्ट करस, गुपचूप राहील हिंदुत्व. वा वा वा, मी तुमले सांगितले बस एकच खुलासा आत्ते दी ठेवस. आते नको त्या काही काही गोष्टी येतील. मी म्हणजे परमेश्वराने कधी जातपात केला नाही तर आपण काय केलं. रोहिदासा संगे चर्मरंगे कबीराचे शेले विने सजन कसायास मास विकू लागे जनी संगे शेने वेचे प्रभू रामचंद्र शेबरीचे उष्टे बोरे चाके. या बंडू काकाने कधी भेदभाव काय नाही. हा बंडू काका जर बुद्ध दलित बांधवांमध्ये गेला तर धम्मम बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी म्हणून मी कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी माझ्या धनगर बांधवांमध्ये गेलो तर बाळू मामाच्या नावाने चांगलं सुरुवात करतो. आणि आत्ता बी या वर्षी या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर माझ्या समाधान ठोंबरे निंबाळ आम्ही सगळे जय मल्हारचे आम्ही बसलो. काका आपल्याला बाळू मामाचा आशीर्वाद घेऊन करायचे. अर्धी पारक मेंढ्या वाजल्यात निजामपूरले, मेंढ्या वाळून त्यांची सेवा केली. रात्रीची 8:30ची आरती केली आणि 11ला आम्ही निघालो तर डायरेक्ट आदमापूर आणि बाळू मामांच्या नावाने चांग भलं करून त्या खामचा आशीर्वाद घेतला. निवडणुकीला उभा आहे, कोणा बाप तर पडणार नाही. हा, बाळू मामांना चमत्कार सोपा नाही. जिथे अध्यात्म सामी जात, जिथे सगळा डॉक्टर थकी जात, तिथे जर सोडी वनात ते 4 महिना मजार तो न बोलणारा बोलायला लागी जात. ज्याला उचले आणतस तो चालायला लागी जात. डॉक्टर्सनी बुद्धी लॉक. बाळू मामाना चमत्कार हा रॉक से आणि बाळू मामाना चमत्कार मध्ये उपचार से अनेक लोक तिथे गेलेले. आणि मी त्या दिवसापासून जेव्हा इथे आलेलो होतो, मी जेव्हा बाळू मामांची कथा ऐकली तेव्हापासून मी बाळू मामांचा पुजारी. आणि म्हणून मी 7-8 गाड्या घेऊन तिथे गेलो दर्शन घेऊन. आणि ह्या सगळ्या गोष्टी कदळ बी काही बी कचरा डेपो म्हणजे कदळ पण स्टीम ऑपरेशन वस. मोसम नदी न होईना, आमना 9 दरोडा होईना, ताडी दुकान न होईना. आणि आणखीन एकदा भगवानजी आढावा आता वरती गेलेले 2 वर्षापूर्वी कचरा ठेका तुम्हीच देतच दिग्विजयना. आणि कचरा ठेका सरता शेवटले स्टिंग ऑपरेशन तुम्हीच जातच. त्याने आहे ना त्याने मग इथला दिवस मोजाय घ्या तर चालना दगड टाकी. ह्या बी गोष्टींना विचार. इतकी दुनिया येडी राहिली नाही. रोजगार रोजगार MIDC मान्य शे, पण आजंगना कितला लागणार, आजंगना कितला लागणार. आणि विद्यापीठ शे ना. अरे हा विद्यापीठ होय ना खरंच आहे. पण तालुक्यात ना लोकसले रिझर्व विद्यार्थीसले रिझर्वेशन कितीचे. सगळा ऑनलाईन फॉर्म भरतील. तुमनं काय आणि आमनं काय. तालुका हजार तुम्ही या आजंगनी जमीन घेतली आणि तिथे इतकं कास्टीन आजंगना नावावर सगळं फाडी राहणार. पण इथला पोरे असले रिझर्वेशन काय. 10 पोऱ्या 5 पोऱ्या तर पाहिजे ना टक्केवारी. मजार 5 कृषी विद्यापीठले कोणीतरी ते शेत का सगळं महाराष्ट्रातून ऑनलाईन भरतील. आणि MIDC तेवढं तरी पुण्य कर. प्रदूषण नको आले, पाणी न शेतकरीचं रिझर्वेशन नको आले, शेतकरीचं मजूर नको गायब आले. त्यांनाही पलीकडे जायचं एवढी प्रार्थना करत. भोपाळ सारखी एखादी केमिकल रासायनिक इंडस्ट्री नको आणू बाबा. भोपाळले गॅस लीक होईना 5000 लोक मरी गया. 2 पिढ्या विकलांत पैदा होईना. तेवढा तरी कर. जे चांगलं काम होतं ती मारुतीना प्लॅन गया म्हणे कोणीतरी का ते मला सांगे इथे येताना. या माल मुद्दा माहित नव्हता इथेच सांगात माले. हा, भोपाळले गॅस लीक होईना होतात. किती लोक मरी गया. 2 पिढ्या विकलांत होई राहणार. प्रदूषण आणा पण चांगला आणा, नाही तर या खोकला नको लागायला. ह्या बी गोष्टींना विचार करा. मग राहुरी विद्यापीठ कृषी विद्यापीठ तर 5 एक काष्टीना जोडगाना आपलं आजंगना टाका म्हणजे काहीतरी होई तरी जमीन द्यायला ना फायदा. या सगळ्या गोष्टी
का मग नाही ते तुमनाच विकास आणि तुमनाच फायदा आणि आजंग बकास आणि काष्टी उदास आणि बाकी ना काय काय तू ना आजूबाजूना जागेच जागेच फुगास तो बडवेगिरी करस का नाही कोणलेच सोड नाही. आणि या सगळ्या गोष्टींना विचार करणं पडेल. शिवाजी पुतळा अरे पहिला तरी मजाना रुबाबदार होता. 2-3 कोटी घालीन तो टेंगना करी टाका. तुमना आशीर्वाद खा जर संधी मिळणी आणि ज्या बी गावनी दिदी जागा अरे शिव सृष्टी अशी करेल ना तर बंडू काकांचा जसा ब्रांडचा पुतळा बाबासाहेबांचा माझ्या भावाने आम्ही तिकडे बसवला असा सुंदर बसवून त्याच्यावर राजकारण नाही करणार. आणि म्हणून या दिवसांमध्ये एकदा कधी जंगलात आग लागणे आपलं जंगलात निवडणूक लागणे ती निवडणूकला कधी कुराड आणि दांड उभा राही गया सगळा झाड झुडप मतदार कोण ते झाड झुडप हे सगळं आणि सगळं म्हणत आपल्याकडे जातवर निवडणूक वस भाषिक निवडणूक वस प्रांतिक वस पहिलेच काही काही अनुमान बांधेत कणी कुराड दांड निवडी म्हणे असं काही काही सांगत कोण निवडी तर ती जंगलनी निवडणूक मजार दांड आणि कुराड उभी राहिनी मतदार सगळा झुडप कुरपाड झाड होतात निवडणूकना निकाल लागणार कुराड निवडीवनी ना मग बाकी ना सगळं आश्चर्य सगळा न्यूजवाला तटे का हो म्हणे तुम्ही कस काय निवडून दिलं म्हणे कुराडीला हा तर तुमच्या समाजाचा होता म्हणे लाकूड अरे हा म्हणे हा आमना समाज ना होता म्हणे पण तोडाले आऊज होता ना म्हणे हा मराठा आरक्षण अरे प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे आणि या मराठा समाजाच्या बच्चू कडूंनी पाठिंबा दिला अनेकांनी पाठिंबा दिला मी बी दिला मला सलाईन लागेल होती मी उठे गऊ तिथे मी सांग कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता द्या आणि तो पाठिंबा दिला तुमले ते या मराठाच ना लेकरच नाही थैल्या गोळ्या करीत द्या रिक्षावालाच नाही या सुशिक्षित बेरोजगारच नाही जरांगे पाटील लढू राहिला मृत्यूशी लढू राहिला काही काहींनी आत्महत्या केल्या नाही पाठिंबा देता येतात ते गुपचूप ते मर तुम्ही सांगत की आरक्षण घेऊन काय बोंब पाडली अरे तू काय पाठ दिदी बोंब पाडली पाठ बळणंगी दिलं तर दिलं कमीत कमी आरक्षण ठेवली तरी नको उडावू आणि मला 2-4 जण ही भेटणार आणखीन की काका बरंच आहे तू ते उभा टाना तिकीट घेत नाही म्हणे संजय राऊतना किस्सा सांगा त्यांनी 3-3, 4-4 लाख लोकसने आपल्या महिलासना मोर्चा निघणार इतक्या शिस्तीमध्ये कोणाला धक्का नाही काही नाही धनगर बांधवांनी तिथे सरबत दिलेत मुस्लिम बांधवांनी तिथे पाणी वाटलं सगळ्या समाजाने त्यांना पाठिंबा दिला कोणीही राजकारणाला किडापाडा नाही ज्याला घर नाही ज्याला जमीन नाही ज्याला सरकारीमध्ये नोकरी नाही ज्याला कुठली पेट्रोलची एजन्सी नाही जो रोजंदारीने जातो त्याच्या नावावर काहीच नाही असा फाटका जो मराठा असेल तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे प्रकाश आंबेडकर सगळेजण सांगतात आणि तुम्ही त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय बोलतात ही ओबीसी सर्टिफिकेट घेऊन कोणती बोंब पाडली या उपकार फेडी राहणार का तुम्ही देणग्या देण्या 2004 ना बरोबर आहे का हा आणि एक नाही त्यासनी मला खुलासा करी सांगा म्हणे काका बरंच आहे गिद नाही म्हणे यांनी आपल्या बाईसना इतक्या 4-4, 5-5 बाईसना मोर्चा निघणार आणि त्या मोर्चा असलं या संजय राऊतनी खिल्ली उडाई म्हणे मुक्का मोर्चा अश्लील चित्र टाक म्हणे त्यासनं शिवसेना कार्यालय तोडानी ती येळवंती म्हणे बरंच आहे गिद नाही म्हणे तू अपक्षच बराशे म्हणे मग बरंच आहे मला ऐसूच नंतर म्हणे जे भी मग ते म्हणतात ना जो भी होता है वो अच्छे के लिए होता है अच्छे के लिए होई गे म्हण काय म्हणे आणि या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे आणि म्हणून हे जामीन विषय ना हा जामीन सुद्धा षडयंत्र शे बरं का आदव हिरेंचा जामीन सुद्धा षडयंत्र आहे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं मी दिल्लीनी वारी करी म्हणून 15 दिवसात जामीन होई गया त्यासले अंदाजी जाईल होता पहिला दादा 3-4 दिवस अगोदर निवड सोडी गया तरी आपले निवडत फजिती होई गई ती तो जर टिकेल राहता ते आपली का विकेट पडी जाती आते जर आई समोरासमोर लागणे ते वस का नाही म्हणून मतसना विभाजनसाठी हा जामीन षडयंत्र आहे 15 दिवसामध्ये जामीन झाला
भुजबळ साहेबांना जो कलम होता तोच कलम होता. त्यांना 2-2.5 वर्ष त्रास झाला आणि यांना 9 महिन्यात तातडीने जामीन झाला. मालेगाव कोर्टामध्ये 3-3 वकील राहायचे. तिथल्या कोर्टामध्ये सरकारी वकील बी गैरहजर. सरकारी वकील गैरहजर तर हजर. आयो बी बदलून टाकला. जो रवी मगर इथे होता PI तालुक्याला, तो पहिले तातडीने तिथे दिला आणि तो आयो ठेवला. तो सांगतो जामीन तपास पूर्ण झाला आणि जामीन झाला. त्याच्यामध्ये डाव होता की समोरासमोर लागली तर अडचण येईल आणि म्हणून हा जामीन सुद्धा षडयंत्र आहे. आणि या जामीन झाल्यानंतर जो सुनील देवरे एवढा त्यांच्या बोर्डिंगवर एवढ्या सगळ्या घोषणा देतो, त्यांचं सगळं काढतो आणि तिथे तुम्ही पाहतात बोर्डिंग मधला पोषण आहार ना, शौचालय ना, भ्रष्टाचार. आणि त्या सुनील देवरेना पोऱ्याले हाव हिरे अकाउंटर करस, प्रमोशन देस, बटू फुटी जाईल, बटू न पुतण्या परमनंट करस. सुनील गायकवाडने मी मदत करेल, योगेशला लांब ठेवस. म्हणजे काय तमाशाचे. मग खरं काय आणि खोटं काय ही मिली बघत नाही का. सुनील देवरेने जर त्या ठिकाणी रेड मारली, बोर्डिंग मध्ये यांचे वाबाडे काढलेत, यांच्यावर केस केली आराची आणि शौचालयाच्या त्या याची, मग तुम्ही त्याचा पोरगा अकाउंटंट प्रमोशन करतात कोणाच्या सांगण्याने. तो मंत्रीचा माणूस आहे. मग कस काय. म्हणजे जामीन सुद्धा हे षडयंत्र, एवढं लक्षात राहू द्या. आणि म्हणून मतदान देताना विचार करा. कोणी सांगस आमनाकडे 50,000 हक्कनं मतदान शे, 50,000 तुम्हाला हक्कनं मतदार शे, मग पवन ठाकरे उभा राहिना त्याला 42 कस काय 50, मग 8 कथा काय आज आले. तर याही गोष्टींना विचार तुमले करणं पडणार शे. टाइम खूप होत हो ना. बोलता बोलता मी फक्त एकच सांगेल की लाडकी बहीण ही काही उदात्त भावनेने नाही. ही लाडकी बहीण खासदार केला, यांना आली मतांची कडकी आणि यांना बहीण आठवली आमदार केला लाडकी. म्हणजे मतच निवणी कडकी आणि असले बहीण आठवणी लाडकी. नको आपला खासदार केला गत पाठा पडाले. आणि ही सगळी त्याच्या मागची भावना आहे. लाडकी बहीण खुश, पाहुणा ना खिसाना भूस. हिवाळा दिवाळी वणी लाडू कराना शेत, जे 140 खोबरं होतं ते 280 वेगे, तेल मीठ कुठला कुठे निघी गे, कशा लाडू बांधवा पाहुणा आले नातुजले. आणि एककडे जे 100 रुपयांना स्टॅम्पवर चालेल, त्या स्टॅम्पले सुद्धा आता 500 रुपयांना स्टॅम्प करी टाक लाडकी बहीण. पण लाडक्या बहिणीच्या लाडक्या भाचीसाठी काय, लाडक्या बहिणींसाठी काय. अरे रावळगावला ज्या ठिकाणी स्टँड होता, त्या स्टँडवर अनेक माता भगिनी येतात. 3-3, 2-2 वर्षापूर्वीपासून तिथे मागणी होती. कोणाला डायबिटीज राहिला तर त्याला नैसर्गिक जी प्रक्रिया आहे ती आवरल्या जात नाही. आणि ज्या ठिकाणी त्या बहिणी येतात STची वाट पाहत, तिथे अनेक बहिणींनी आणि अनेक रिक्षावालकांनी तिकडे तक्रारी केल्यात की इथे महिलांची शौचालय करा, टॉयलेट आणा. तुमच्याकडे गेले तर तिथल्या ग्रामपंचायतकडे बी गेलेत, तुम्ही तिथे सोय केली नाही. त्या रिक्षावाल्यांनी सांगितलं इथे आया बाया येतात, काही बाया बाजूला रिक्षाच्या बाजूला जाऊन बसतात, डायबिटीज असतात. तुम्ही त्यांच्यासाठी टॉयलेट आणू शकले नाही, एक मूत्री, तर तुम्ही काय केला विकास. जेव्हा ते माझ्याकडे आले, सगळे रावळगावचे रिक्षा चालक त्याला साक्षीला आहेत. या बहिणींचा हा भाऊ 3ऱ्या दिवशी तिथे टॉयलेट घेऊन आला आणि माझ्या बहिणींची समस्या सोडली. सांगा लाडका भाऊ कोण. तुमच्या गावामधल्या बी काही विद्यार्थी भगिनी मालेगावला जातात पोलीसच्या क्लासेसला, आणि त्या विद्यार्थी भगिनी प्रयास हॉस्पिटलच्या बाजूला क्लासेस आहेत, कोते सरांचा संभाजी क्लासेस, पोलीस भरती. जातात का मुली. जातात ना, जोरात सांगा. जातात, पोलीस भरतीचा अभ्यास करतात. अरे त्या ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीला जागा नाही, प्यायला पाणी नाही. प्रयास हॉस्पिटलमध्ये जायच्या, तिथे बी त्यांनी बंदी घातली. मुली तर बिचाऱ्या तिथे, तर मुलं तर कुठेही बसून येतात, मुलींचं काय. तुझ्याच निलेश आयरकडे 4 वेळा गेलेत, तुमच्याकडे आलेत का नाही मला माहीत नाही, पण तुमच्याकडे निरोप ठेवलेत. त्या भगिनींची, त्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांची, बहीण भाचींची सोय केली का. जेव्हा त्या कोतेंनी सांगितलं की 3-3 महिने होऊन तुम्ही ही समस्या सोडत नाही, कोते सरांनी सांगितलं आपल्याला बंडू काकांकडे जायचं, कारण बंडू काकांनी स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं आणि त्याच्यातनं 50-55 पोलीस पास झालेत. काका याच्यावर मार्ग काढतील. माझ्याकडे बी आलेत. माझ्याकडे आल्यानंतर जेव्हा ही समस्या सांगितली की काका तिथे अशी अशी समस्या आहे, येऊ देत नाही, प्रयासवाले बी मुलींचे खूप हाल आहेत, तुम्ही काहीतरी करा. मी बी एक पोरणा बाप शे,
आणि जर सकाळ मनीस पोर तिथे राहीन तिले जर अशा त्रास होईल तर तिने काय परिस्थिती राहील. मी मी क्षणाचाही विलंब केला नाही. या दोन्हीसले बेटी नाही शे, एकले ते काहीच नाही शे. त्यामुळे त्याला दयान मयाना काही विचारच नाही शे. त्याला फक्त खावाना बी सुमारा नाही. मुंह में आया बग दिया आणि दुमडे में आया आग दिया. ते संजय राऊत बी परेशान आणि ते बी परेशान. गिरणा कारखाना मजार कोर्टात हजर. हा तर त्यांना काही विचार नाही, पण याले बी पाहिजे ना. तीन हसण्याचा विषय नाहीये, मुली बाळींचा विषय. 3 महिने झालेत यांनी तिथे सोय केली नाही. जेव्हा माझ्याकडे बहिणी आल्यात, तो व्हिडिओ आहे का त्या मुलींच्या प्रतिक्रियेचा आला का पाय. आणि जेव्हा माझ्याकडे परिस्थिती आली, मी म्हटलं माझी मुलगी राहिली असती तर काय, कारण मी बी एक पूर्ण बाप से. 3ऱ्या दिवशी तिथे टॉयलेट केली आणि माझ्या भाचींची माझ्या बहिणींची त्या ठिकाणी सोय केली. सांगा लाडका भाऊ कोण. आणि म्हणून या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. निवडणुकीला जाताना कोणी पदरमोड करून सेवा केली, कोणाचं काम आणि कार्य चांगलंय, या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. तिसरा अजून 4 मिनिट बाकीचे ना, तू नको माल चमकाडू. आणि हे तुम्हाला 3ऱ्या दिवशी तुमचा हा विषय भेटतो. हे बा, हा त्या विद्यार्थिनी माझ्या घरी आलेल्या. नाही अगदी मला मान्य आहे आणि एकदम. आणि हे तुम्हाला 3ऱ्या दिवशी तुमचा हा विषय भेटतो. 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्हाला एक तीर्थ टॉयलेट जास्त ते कायमचं तिथे बसवून आधीपासून प्रॉब्लेम येतो. अरे बहिणींच्या हाकेला होकार देणारा बंडू काका आहे. तुमचं काय कदर्श नाही. पिण्याच्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये कनेक्शन आहे कोणत्या ठिकाणी. हे जरा नीट व्हिडिओ करून घे, उद्या परवाला आपल्याला टाकायला. तुमचे नाव चलू ते लोक. लाडकी बहिणीच ना, लाडका भाऊ कोण. सगळ्यांची डिटेल पूर्ण नाव लिहिली, पूर्ण व्हायचं नंबर लिहिली. आणि एकदम. आणि हे तुम्हाला 3ऱ्या दिवशी तुमचा हा विषय भेटतो. 3ऱ्याच दिवशी सोडतो. 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्हाला एक तीर्थ टॉयलेट जास्त ते कायमचं तिथे बसवून आधीपासून प्रॉब्लेम येतो. त्यांच्या प्रतिक्रिया बी दाख. आणि मग सांगा लाडका भाऊ शासनाला खिसातून देस, आणि हा बंडू काका बहिणींच्या नैसर्गिक विधींची सोय खिशातनं करतो, तुम्ही शासनाकडनं देतात. मग लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण तुम्ही ठरवा, भाऊ बेटींसाठी आणि आया बहिणींसाठी. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदानाला जात असताना सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग मतदान कोणाला द्यायचं. ज्यांनी आपली पदरमोड करून सेवा केली असेल त्याच्या पाठीशी उभे राहा. हे जेवढ्या या ठिकाणी सांगेल. आणि म्हणून आदिवासी बांधवांना बी येडच बनवलं. आता वेळ बांधाय जायचं त्यामुळे आता काही मुद्दा पुढे सांगता येत नाही. पण मी एकच सांगेल, भलाई करते रहो बहते पानी की तरह, भलाई करते रहो बहते पानी की तरह, बुराई अपने आप किनारे लग जाएगी कचरे की तरह, बुराई अपने आप किनारे लग जाएगी कचरे की तरह. जे काम केलेले याचे साक्षीदार तुम्ही आहेत. ज्यांनी संकटात, दंगलीत, दुष्काळात, करोनात तुमची सेवा केलेली आहे आणि विकास पण मार्केट कमिटीचा करून दाखवलेला आहे. जशी ती संधी दिली त्या संधीचं सोनं केलं. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या रिक्षा या निशाणीवर, 11 नंबरच्या या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा ठसा मारा आणि 12 पकड जातींच्या आणि 12 बलुतेदारच्या तुमच्या ह्या सर्वसामान्य उमेदवाराला सेवा करण्याची संधी द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इडापिडा जाओ, दिवाळीच्या शुभेच्छा देत. इडापिडा जाओ.